हॅलो, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज माझा रत्नागिरीमधला शेवटचा दिवस म्हणजे चौथा दिवस आहे. तर आज उद्या मी निघणार आहे आणि आज मी एक बीच बघण्यासाठी जाणार आहे, जो आहे कशेळी गावामध्ये देवघळी बीच. खूप सुंदर असा हा बीच आहे आणि तो बघून आल्यानंतर मी संध्याकाळी जाणार आहे. जर टाइम मिळाला तर पानवलचा एक छोटासा धबधबा आहे, तोही बघायला जाणार आहे. तर आता सकाळचे 7:30 वाजले आहेत. तर काहीच देर न करता आपण लवकरच निघूया, कारण हा माझ्या घरापासून 50 किलोमीटर लांब आहे बीच. तर जायला खूपच वेळ लागणार आहे आणि पाऊस पण खूपच आहे. तर बघूया आपल्याला जाईपर्यंत किती वाजतात ते. तर चला आपण निघूया. तर आता मी घरातून निघाली आहे आणि पाऊस पण नाहीये. तर लवकरात लवकर आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया. ही बघा, कोकणची लाडकी लालपरी चालली आहे. कोकणची शान आपली लालपरी. हे जे तुम्ही बघता आहे ते रत्नागिरी बस स्टँड आहे. तर हे रेल्वे स्टेशन पासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आता थोडीशी भूक लागली आहे, तर थोडासा नाश्ता करून घेऊया. बघूया इकडे काय मिळतं ते. तर आता मी नाश्ता करायला बसली आहे. तर बघूया आता इथे नाश्त्यामध्ये काय आहे ते. तर मेंदूवडा मागवला आहे. हा आहे मेंदूवडा. मोठे मोठे वडे आहेत. बघूया खाऊन टेस्ट. कॉफी पण घेतली आहे मी. मस्त असा मौसम झाला, एकदम थंड थंड, आणि त्याच्यामध्ये कॉफी. हा हा हा, खूपच मजा येत राहिला. कॉफी पण छान आहे. नाश्ता करून निघालो आणि थोड्या वेळातच हा सुंदर असा नजारा पाहायला मिळाला. तर हा आहे भाटेचा बीच. तर माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये भाटे किनारा मी दाखवलाच आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलाच असेल, पण तेव्हा खूपच पाऊस होता आणि आज भरपूर हवा सुटली आहे. समोरच ते काका मच्छीचं जाळं सोडत आहेत पाण्यामध्ये. हे दृश्य बघायला किती बरं वाटतंय. तर परत एकदा आपल्याला लालपरीचं दर्शन झालेलं आहे. आपल्या कोकणची लालपरी. तर हे बाजूला बघता आहे ते कोहिनूर हॉटेल आहे. रत्नागिरीतलं खूप फेमस हॉटेल आहे. तर इकडे पिक्चरची शूटिंग पण झालेली. फुल 3 धमाल या मराठी चित्रपटाची इकडे शूटिंग झाली होती. कोकण म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्नच. रस्त्यालगतच्या गर्द झाडीआड दडलाय अथांग समुद्र. तर हीच आहे कोकणची शान. असे हे कोकणातले समुद्र किनारे हे पर्यटकांना आकर्षून घेतात. हॅलो एव्हरीवन. तर आता मी रत्नागिरीमधील कशेळी गावात आले आहे. तर कशेळी गावामधून देवघळी हा बीच, इथूनच सरळ रोड गेला की देवघळी बीच येतो. तर हा मध्येच मी आता रस्त्यामध्ये उतरले आहे, कारण दोन्ही साईडला समुद्राचं पाणी आहे की खाडीचं पाणी आहे माहित नाही, पण खूप सुंदर असा नजारा आहे हा. तर तुम्ही बघू शकता, हा कशेळी गावामध्ये आहे. खूप छान एकदम क्लायमेट वगैरे झालंय. बाजूला एकदम नारळीची झाडं वगैरे आहेत. तर मी इकडे एका काकांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हे समुद्राचंच पाणी आहे आणि देवघळी हा बीच पण इथून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. या बीचकडे जाताना खूप गावागावातून जावं लागतं. तर मी पण विचारतच पुढे पुढे गेली. इकडे पोचलो आणि पावसाचा जोर पण वाढलाय.
तर चला आपण बीचकडे जाऊया। आता मी देवगळी बीचला पोचली आहे। खूप सुंदर असा हा दृश्य आहे आणि हवाही तेवढीच सुटली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या तालुक्यामध्ये सुंदर असा स्थित बसलेला हा देवगळी बीच। आता मी खाली आली आहे। देवगळी या बीचला महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच म्हणून पण ओळखलं जातं। मला पण या बीच बद्दल माहिती नव्हतं, पण मी एक व्हिडिओ बघितला आणि तो मला खूपच सुंदर वाटला, म्हणून या बीचला मी भेट द्यायला आली। तर ह्या लाटा बघू शकता, खूपच उंच उडतायत। तर मी या माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बघितलंय। तर कसा वाटला ह्या समुद्रांच्या लाटांचा आवाज आणि हा समुद्र, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। या बीचला देवगळी हे नाव का पडलं? कारण बीचच्या मागील बाजूस ते तुटलेलं कडं आहे, त्याच्या मध्यभागी एक मोठी अशी घळ आहे। या घळीत फार वर्षापूर्वी कनकादित्य सूर्यदेवाची मूर्ती सापडली होती, त्यामुळं देवाची घळ म्हणून या बीचला देवगळी हे नाव देण्यात आलं। तर ही आहे या बीचची दुसरी बाजू। तर या साईडला बघायला गेलं तर थोडं शांत वाटतंय, लाटा थोड्या कमी येत आहेत। मगाशी जाताना मी इथे थांबली होती, तर पाणी खूपच जास्त होतं आणि आता बघायला गेलं तर पाणी खूपच कमी झालं आहे। तर आता आपण परतीचा प्रवास चालू करूया। रत्नागिरीमधील मारुती मंदिर ते पण तुम्हाला मी दाखवते आणि संध्याकाळी पानवलचा एक सुंदर असा धबधबा आहे, तोही बघायला आपण जाऊया। तर हे आहे रत्नागिरीमधील मारुती मंदिर। तर हा खूप मोठा सर्कल आहे रत्नागिरीमधील। तर इकडून प्रवेशद्वार चालू होतं। तर समोरच तुम्हाला दिसत आहे मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे काही मावळे यांचं सुंदर असं दृश्य इकडे रेखाटलं आहे। आपल्या कोकणात बघा ना किती गडकिल्ले आहेत। आपल्या राजांनी किती मेहनतीने गडकिल्ले जिंकले आहेत। स्वराज्यवीर छत्रपती शिवाजीराजे यांना मानाचा मुजरा।
तर आता आपण इकडून पण निघालो आहे आणि आता घरी जाऊया, थोडंसं जेवूया आणि पानवलच्या धबधब्यावरती जाऊया। मुंबई गोवा हायवेची हालत तुम्ही बघू शकता, खूपच खड्डे झाले आहेत आणि पावसामुळे तर जास्तच खड्डे पडले। तर रात्री या रोडवरती लाईट्स नाही आहे, त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम्स होतात। जर तुम्हीही मुंबई गोवा हायवेवरती येत असाल तर वाहने सावकाश चालवा। तर आता आम्ही पानवलच्या धबधब्यावरती चाललोय। तर इथे कसं जायचं, हातकंबा तिठावरून रत्नागिरी सिटीमध्ये जो रोड जातो तिकडेच पानवल म्हणून एक गाव आहे, तर इथूनच सरळ आतमध्ये जायचं आहे। तर चला आतमध्ये जाऊया। आतमध्ये येताना लोकांना विचारून येत जा, कारण खूप छोटे मोठे रस्ते आहेत। तर हा जो समोर तुम्ही बघता आहे तो आहे कोकण रेल्वेचा सर्वात मोठा ब्रिज। तर हे पाणी बघता आहे तर ते पानवलच्या धबधब्याचंच आहे। तर चला आपण पुढे जाऊया। तर समोरच दिसतो आहे तो पानवलचा धबधबा आहे। पावसाळ्यात कोकणामध्ये खूप सारे असे धबधबे बघायला मिळतील, त्यापैकीच हा एक धबधबा। तर पर्यटकांना धबधबे बघण्यासाठी खूपच आवडतं। डोंगर, दऱ्या, जंगले, नद्यांच्या सहवासात वसलेलं असं हे माझं कोकण। थोडीशी धबधब्याची मजा आपण पण घेऊया। धबधब्यावरती मस्त अशी आंघोळ केली आणि आता घरी निघालो आहे। तर आज माझा लास्ट दिवस आहे रत्नागिरीमध्ये। तर रत्नागिरीचे खूप सारे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले आहेत आणि याच्या पुढे पण मी रत्नागिरी ते गोव्यापर्यंतचा प्रवास पुढे करणार आहे। तर रत्नागिरीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा।